बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईतल्या रंगशारदा इथे आज मनसेचा मेळावा संपन्न होणार आहे। या मेळाव्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये युती झाली असली तरी जागा वाटपाचा पेच कायम आहे। काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळते। या जागा वाटपावर राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या मेळाव्याला मुंबईतील सर्व मनसे पदाधिकारी हजर राहणार आहेत। बीएमसीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपच्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात आढावा घेण्यात आला। यावेळी उमेदवारांना छोट्या प्रचार सभा, मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान जिल्हाध्यक्षांना उमेदवारांचे फॉर्म तपासण्याचीही सूचना दिल्या गेलेल्या आहेत। तसंच अडचणी नसलेल्या वॉर्डचे उमेदवार आज जाहीर होऊ शकतात। गोंधळ असणाऱ्या वॉर्डबाबत भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। तसंच बंडखोरांना वेळ न देण्याची देखील भाजपनं रणनीती आखल्याचं वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर आलंय। त्यामुळे भाजपच्या पहिल्या यादीत कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पहिल्या टप्प्यात भाजपकडून 80 जणांना एबी फॉर्मचं वाटप होणार असल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंकडून आता तयारीला वेग आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे। मातोश्रीवर उमेदवारांना बोलावून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। यावेळी अनेक नेते आणि पदाधिकारी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी रविवारी दाखल झाले होते। इकडे सोलापुरात शिवसेना उबाठानं पहिली यादी जाहीर केलेली आहे। सोलापुरात शिवसेना उबाठाचे 11 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा 30 जागा लढवणार असल्याचं कळतंय आणि 11 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। आपण पाहतोय उबाठाकडून 11 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। सोलापुरात शिवसेना उबाठानं त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा 30 जागा लढवणार आहे आणि त्यातल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। पहिली यादी सोलापुरात शिवसेना उबाठानं जाहीर केली आहे। पुण्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आघाडीचं जागा वाटप ठरलं असल्याचं सूत्रांकडून कळतंय। काँग्रेसला 80 तर शिवसेना आणि मनसे 65 जागांवर लढणार असल्याचं कळतंय। मित्रपक्षांसाठी 15 ते 20 जागा ठेवल्यात तर काँग्रेस, शिवसेना त्या वाटून घेणार आहे आणि आता झालेल्या बैठकीत मनसेच्या ज्या मागण्या होत्या त्या 70% पूर्ण झाल्यात। सगळे अंतिम निर्णय आजच होणार आहेत। सचिन अहिर, बंटी पाटील हे अंतिम शिक्कामोर्तब करणार असल्याचं कळतंय।